आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। प्रकाशदूत महावितरणचा कणा असलेला हा कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना या संघटनेचं हे दीपप्रज्वलन माननीय महामहिम राज्यपाल बागडे नाना आणि माननीय मंत्री महोदय सावे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। आपणही टाळ्यांच्या गजरात हा दीपप्रज्वलन सोहळा या ठिकाणी संपन्न करूया। प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर विश्ववंदितः शास्त्रो शिवसैषा पुत्रा भद्राय राजते। प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कले कलेने वाढत जाणार शहाजी पुत्र शिवरायांचं हे स्वराज्य लोक कल्याणार्थ शोभत आहे। त्या छत्रपतींचा आशीर्वाद, पांडुरंगांचा आशीर्वाद आणि माननीय महामहिम राज्यपाल बागडे नाना यांच्या शुभ हस्ते हा दीपप्रज्वलन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून हा दीपप्रज्वलन सोहळा संपन्न करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा धन्यवाद। मराठवाड्याचे भूमिपुत्र, कार्यसम्राट, महाराष्ट्राचे भूषण आणि विद्यमान राजस्थानचे महामहिम राज्यपाल यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री माननीय नामदार श्री अतुलजी सावे साहेब यांचा स्वागत करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी मी नागोराव मगर साहेब व रमेश थोरात साहेब या दोघांना विनंती करतो। त्यांनी अपारंपरिक ऊर्जा मंत्री माननीय नामदार श्री सावे साहेब यांचा सत्कार करावा। सावे साहेबांनी अतिशय आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात संभाजीनगरच्या विकासाच्या भूमिकेत प्रामुख्याने अग्रेसर राहून भूमिका घेतली आणि आपल्या शहराला एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक कर्तबगार मंत्री म्हणून सावे साहेबांनी एक वेगळा ठसा आपल्याला उमटवलेला आहे। म्हणून आपल्या संभाजीनगरकरांसाठी, मराठवाड्यासाठी भूषणावह गोष्ट आहे। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे साहेबांचं पुनश्च एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत। तसं पाहिलं तर त्या दोघांना विनंती करतो त्यांनी सरचिटणीस साहेबांचा सत्कार करावा। साहब इधर देखो। परभणी हे देखील आपल्या संघटनेमध्ये सभासदत्व स्वीकारलेलं आहे। तेव्हा माननीय यांचं स्वागत करावं। आहे म्हणून आपण त्यांना टाळ्या वाजवून त्यांचा वाढदिवस साजरा करूया आणि त्याप्रमाणे गोविंद पाटील यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा। शुभेच्छा। गोविंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सगळ्यांचे नाव पुकारले साहेब। आपण आज आपल्या संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल महोदयांना या ठिकाणी बोलवण्यात आले होतं। त्यांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं। केंद्रीय कार्यकारिणी सभा होत आहे। या सभेसाठी आम्ही केंद्रीय कार्य कशा प्रकारे काम चालतं आणि ही दुरा ठिकाणी केलेला आहे। आणि बहुतांशी सर्वांच्या मनामध्ये एक संभ्रम होतं की खुल्ली काय, पण आम्ही यासाठी थोडंसं बदल केला की
नाना चेट्टे केंद्रीय उपाध्यक्ष यांनी सांगितलं होतं की बाबा आमच्या बरोबर कार्यक्रमाला लोक येतात आणि आल्यानंतर त्यांना तुम्ही बाहेर जा म्हणतात, मग आमचं थोडंसं हे होतं. म्हणलं ठीक आहे, सर्वांना आपले मग डोर लावून घेऊया, कारण काही एसीचा पहिला सत्र उत्साहात पार पाडला. सकाळी आम्ही 8:30 वाजता या सभागृहामध्ये आलो. 8:30 वाजता राजस्थान राजभवन इथून जी सर्व सिक्युरिटी आली होती, सिक्युरिटी पूर्ण बसलेले चेअर्स, शाली, पुष्पगुच्छ, हार, साहेबाची बसण्याची चेअर वगैरे 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 सर्व काढले, चेक केले काय आहे का नाही, कुठं साहेब बसणार काय नाही, हे सर्व त्यांनी आपल्या याच्यातून केलं आणि ते केलं बी पाहिजे, कारण महामहिम आहे आणि महामहिमचं प्रोटोकॉल काय असते ते आम्हाला आज कळलं. कारण आम्ही सकाळी जेव्हा मी थोरात मामा नंदू कोणकर हे लोक सकाळी जेव्हा होतो इथं, तेव्हा आम्हाला बी कळलं की बाबा फक्त आमचं काय चेक करायचं ते झाले. इतकी चेकिंग टाईट होती, इतकी चेकिंग टाईट होती की त्यांना आज देत नव्हतं. ते मला बिलकुल नाही चालत. हे चेस हे सोफा जे आहे सोफा आम्हाला बदलावा होता. आम्ही म्हणलो होतो की बाबा महामाई बसतील नाही, त्यांनी इथं साऱ्या आणि त्यांच्या बाजूला आजूला कोणी बसलं नाही. आता त्या सर्वांना वाटलं असेल की आतापर्यंत सर्व केंद्रीय पदाधिकारी सल्लागार हे मान्यवर व्यासपीठावर असायचे, पण आता त्यांचं प्रोटोकॉलच असं होतं की स्वागत अध्यक्ष आणि सरचिटणीस आपल्या अध्यक्षशिवाय कोणी वर नाही, ते लिहून द्या आम्हाला. मग आम्ही लिहून दिलं त्यांना, तेव्हा त्यांनी हे केलं. नंतर त्यांचा फोन आला की निघाल. आता आम्हाला तर माहित होतं की बाबा हॉल तर भरला नाही, कसं करावं काय. आता आम्हाला माहित होतं की बाबा लोक झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच आज या सभागृहामध्ये महामहिम राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला, हे आपल्या संघटनेचं भाग्य. खरं तर मगर साहेबांनी अनेक वर्षानंतर जे काही अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भात बोलले, साहेब मगर साहेबांनी आमचं त्यावेळेस बोलणंही झालेलं होतं. ते त्यांनी जे सांगितलं ते तंतोतंत खरं होतं. आणि साहेब आता खरं तर सर्व संघटना एकत्रित करण्याची वेळ आलेली असताना सध्या वेगवेगळ्या कृती समित्या होत आहेत आणि कामगाराचं 3ही कंपनीमधल्या आता 4थी होते, 5वी पहिल्या 4 आहेत, हे नुकसान होत आहे. संघटना तर एकत्र येत नाहीयेत, परंतु महावितरण कंपनी तरी सध्या दर महिन्याला शेवटच्या सोमवारी सर्व संघटनांना, भले आपण पाहिलं असेल एक सभासद आहे एका संघटनेचा फक्त एक, त्या संघटनेला सुद्धा आणि ज्यांचे जेवढे सभासद असतील त्यांना एकत्रितपणे त्या ठिकाणी बोलवते कंपनी प्रशासन. कामगार कंपनी संघटना हितासाठी, कंपनीच्या हितासाठी, ग्राहकाच्या हितासाठी एकत्रित करतात. आपल्याला एकत्र येता आलं नाही सर. दे इकडे दे पाकिट द्या, मी करतो साहेब. मी बरोबर करण्यासाठी आता परवाची सुद्धा एक मीटिंग ज्यावेळेस होईल 13 तारखेला, दुर्दैवानं मलाही त्या ठिकाणी जाता येत नाही, 13 वाजल्यामुळे मागच्या मीटिंगलाही जाता आलं नाही. साहेब काय झालंय आपल्याला, कारण प्रत्येक कृती समिती जी आहे 4 कृती समित्या या पत्र देण्यापूर्वी साहेबांना फोन करतात, विचारतात. हे आता जे 4 संघटनेचं साहेबांनी सांगितलं, मान सन्मान देतात, परंतु आपल्यात एकमत होत नाही त्यांच्या सोबत जायचं की नाही जायचं. ते एक चान्स आलेला आहे. कंपनी एकत्र करते सर्व संघटनेला, आपल्या संघटनेने नेतृत्व करून काही ठराविक मुद्द्यावर सर्व संघटनेला 4 जानेवारी 2022 सारखं बघ ते आउटसोर्स असो एकत्रित करण्याची वेळ आली आहे. त्याचं कारण असं आहे, CWC आहे, महामहिम राज्यपाल महोदय आले, अपारंपरिक ऊर्जा मंत्री या ठिकाणी येऊन गेले. मला फक्त एक 2-3 विषय सांगायचे, कशासाठी एकत्रित केलं पाहिजे. एक 2-3 घटना अशा घडल्या साहेब.
नगरमध्ये एक घटना घडली. एक मुलगी एका पोलला चिपकून त्या ठिकाणी गेली, वीट भट्टी कामगारांची. राजकीय इच्छाशक्तीने प्रेशर टाकलं. आतापर्यंत 1.5 बॉड्या आलेल्या पाहिल्या, नगरमध्ये असतील, महाराष्ट्रात असतील, परंतु कधी कामगारावर त्या ठिकाणी कारवाई झाली नाही. परंतु राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी बसून राहिली आणि 4 आपल्या कर्मचाऱ्यावर FIR झाला, गुन्हा दाखल झाला, सस्पेंड तर होतील. आता प्रत्येक कर्मचारी साहेब, आपण जसं भाषणात बोलता, एखाद्या प्रत्येक पोलला त्या ठिकाणी आपला तांत्रिक कर्मचारी, लाईन स्टाफ असेल किंवा कोणी तिथं त्या ठिकाणी राहू शकतो का? खरं तर सस्पेंड सुद्धा नाही, FIR म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे साहेब, त्यातलं एक विद्युत सहाय्यक आहे, त्याचं भविष्य कसं, ही गोष्ट भले साहेबांनी तो विषय एवढा जबरदस्त हाताळला. अधिकारीगण म्हटले आमची थोडी अडचण होती, जॉईंट MD त्या ठिकाणी बसलेले होते, परंतु तो निर्णय होणेच अपेक्षित नव्हतं. तो साहेबांनी कशा पद्धतीने हाताळला ते ओपनली त्या ठिकाणी नको, कारण जे अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करणार आहेत ते ओपन होण्यापेक्षा त्यांना न्याय मिळेल. आजच त्यांना जामीन सुद्धा आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून नाही मिळाला. इंजिनियर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, आपला झोनचा पदाधिकारी, झोन प्रसिद्धी प्रमुख आपल्या संघटनेचा, आणि एक विद्युत साहेब, या गोष्टीसाठी, कारण तिथं नगरची बातमी पूर्ण महाराष्ट्रात गेली, टीव्हीवर आली, राज्यात गेली. उद्या कुठेही जर अपघात झाला तर नगर सारखं त्या FIR करा आपल्या तांत्रिक कर्मचाऱ्यावर, अशी राजकीय इच्छाशक्ती जर पुढे आली तर काम कसं करायचं ही अवघड परिस्थिती त्या ठिकाणी पुढे होणार आहे. ते प्रकरण जागेवर त्या ठिकाणी दाबण्यासाठी सगळ्या संघटनेने 13 तारखेला एकत्रित आणण्याची गरज आहे. 13 तारखेला तो विषय घेतला पाहिजे. 33 लाईन पडली साहेब. अगदी एखाद्या माणसाला हे सगळे देतील असं नाही. आता मुंबईत आहे, मुंबईत टाटा पुरवती मुंबईच्या शहरांना, आणि मुंबईत कधीही वीज जात नाही, कधी वीज जात नाही. त्याचं कारण असं आहे की तिथे त्यांना आवश्यक तेवढी वीज त्यांच्याकडे आहे, आवश्यक तेवढं यंत्रणा त्यांच्याकडे आहे, म्हणून ती जात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही या भीतीने तुम्हाला काही भीती वाटायचं काही कारण नाही. खाजगीकरण असू द्या, काही असू द्या, तुमच्या नोकऱ्या जाणार नाही. तर तेवढी माणसं लागणारच आहे. उलट आपण असं म्हणलं की जे टेम्पररी काम करतात अनेक वर्ष, त्यांना सुद्धा तुम्ही ज्यावेळेला नोकर भरतीच्या वेळेला त्यांना पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे, त्यांना पहिल्यांदा सामावून घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं, कारण त्यांना तेवढा प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो, आणि तेव्हा अनुभवाचा फायदा घेऊन त्यांनी निश्चितपणे त्यांचा समावेश केला पाहिजे असंही मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण निश्चितपणे प्रयत्न करू. आता वीज ही आपल्याकडे बरेच वर्ष आपण पाहतो, वीज पूर्वी काही वीज नव्हती. माझ्या लहानपणी सुद्धा मला कधी वीज आमच्या घरात दिसली नाही. परंतु मी ज्यावेळेला 10-12 वर्षाचा असेल त्यावेळेला आमच्या विहिरीवर 5व्या पंचवार्षिक योजनेतली पहिली इलेक्ट्रिक मोटर ही चितेपिंपळगावाला माझ्या आजोबाची विहीर, त्या विहिरीवर बसवलेली होती. आणि त्याचं उद्घाटन त्यावेळेचे वीज मंत्री शेषरावजी वानखेडे यांनी केलेलं होतं. मी लहान असल्यामुळे तिथं घोटाळत होतो जवळजवळ, तेव्हा मी त्यांचे सगळ्यांचे चेहरे पाहिलेले होते. मला आठवतं तो दिवस. पण त्यावेळेला काही फोटो आपल्याकडे एवढे काढलेले नसायचे. एक फोटो होता छोटासा, पण तोही कुठे गेला पत्ता लागत नाही. त्यामुळे ते मला आठवतं की 5व्या योजनेतली पहिली मोटर पंप आमच्या तिथे बसवला होता. तसा कार्यक्रम पण झाला. आता तेव्हापासून आपल्याकडे वीज मिळते. स्वातंत्र्यानंतरच खरं म्हणजे आपल्याला वीज मिळायला लागली, स्वातंत्र्याच्या आधी नाही. हे सगळेच प्रकार. गॅस सुद्धा भारतामध्ये कधी चालू झाला गॅसवर स्वयंपाक, तर तो 1953 सालापासून, त्याच्या आधी नव्हता. आता तर घरोघर गॅस आहे. आता कुठलंही गॅस रिकामं नाही की जिथं घर की जिथं गॅस नाही.
आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला निश्चित स्वरूपात या विजेचा लाभ होईल. आता एक अडचण नेहमी सांगतात लोक ग्रामीण भागातले की संध्याकाळी वीज लोक जास्त वापरतात, शेगड्या वगैरे असं काही वापरतात, अशा तक्रारी जरूर आहेत. पण आता मला वाटतं ते केबल टाकायला लागलेत आणि ग्रामीण भागात देखील काहीतरी प्रयोग केला की आकडे टाकता येऊ नये लोकांना, अशा प्रकारची सोय केली. जसजशी याच्यात सुधारणा होईल, जसजशा अडचणी येतील, ते सगळ्यात सुधारण्याचा आपलं बोर्ड, आपल्या सगळ्या कंपन्या प्रयत्न करतात. आणि म्हणून कंपन्या वीज बरं आपल्याकडे मुद्दाम एक गोष्ट आपल्याला सांगणार आहे की विजेचा शोध कोणी लावला, काय लावला हे सोडा, परंतु पूर्वीच्या जे आपण ज्याला पुराण म्हणतो, पुराण काळ वगैरे असा जो काही म्हणतो, अशा काळात सुद्धा विजेपर तिथल्या त्या लोकांनी प्रयत्न केले होते. अगस्ती ऋषी म्हणून आपल्याकडे एक मोठे महर्षी होऊन गेले. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की आता ही माहिती तुम्हाला गुगलवर सुद्धा प्राप्त आहे. ही माहिती गुगलवर सुद्धा प्राप्त आहे. अगस्ती ऋषीला तर किती हजार वर्ष झाले माहिती नाही, पण वीज कशी तयार करावी हे त्याचा एक श्लोक आहे. आणि तो मी तुम्हाला माहितीसाठी सांगतोय, तुमचं डोकं थोडं चालवावं किंवा माहिती घ्यावी म्हणून सांगतोय की आपल्याकडे असे प्रयोग पूर्वी केलेले होते. त्याचा श्लोक हे संस्कृत मध्ये आहे. संस्थाप्य मृणमय या पात्रे ताम्रयंत्र सुसंस्कृतम चरणये चिकी गिरवेन चर्दामी हा काष्टपासूभी दस्ता लोष्टो निर्धात्य पारदाच्छा दितस्तता जायते तेजो मित्रो संयोग द्री काढ इथे. त्याचा अर्थ एक मातीचं भांड घ्या, मातीचं मडकं घ्या, त्याच्यामध्ये तांब्याची पट्टी टाका, चांगली स्वच्छ करून, तांब ज्याला आपण कॉपर असं म्हणतो, जे कॉपर त्याच्यात टाका आणि त्याच्यामुळे जे काही फॉस्फेट सल्फर असतं त्याला निळा तोता पण म्हणतात काही ठिकाणी, ते पण टाका. आणि मग त्यामध्ये ओल्या लाकडाचा भुसा टाका आणि तो चांगला मिसळून घ्या, हलवून घ्या की जो त्या सगळे याला लागेल. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणलंय की जस्त असतं,